मित्रांनो, अजित पवार यांची जनसन्मान यात्रा उद्यापासून सुरू होत आहे. मात्र या यात्रेतल्या जाहिरातीवर देखील लाडकी बहीण योजनेत मुख्यमंत्री हा शब्द नसल्याचं बोललं जात आहे. त्यावरून काहींना मुख्यमंत्री हा शब्द आवडत नसावा अशी टीका शिंदे गटाच्या शिरसाट यांनी केली आहे. लाडकी बहीण योजना कोणाची यावरून दावे प्रतिदाव्यांचा सामना सुरूच आहे. मुख्यमंत्री शिंदे किंवा त्यांचे नेते योजनेचं नाव मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण म्हणून घेतात. अजित पवार आणि त्यांचे नेते मात्र मुख्यमंत्री शब्द वगळून माझी लाडकी बहीण योजनेचा प्रचार करत आहेत. 8 तारीख पासून अजित पवारांची जनसन्मान यात्रा सुरू होते. त्याच्या जाहिरातीसाठी अजित पवारांच्या राष्ट्रवादी सोशल मीडियावर टाकलेल्या व्हिडिओतही मुख्यमंत्री हा शब्द वगळून माझी लाडकी बहीण हाच उल्लेख केलेला आहे. अजित पवारांच्या प्रत्येक पोस्टरवर माझी लाडकी बहीण असाच उल्लेख केलेला आहे. एकनाथ शिंदे यांच्या प्रत्येक पोस्टरवर मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण असा उल्लेख आहे. मात्र योजना मुख्यमंत्र्यांच्या नावानं आहे असं मत प्रवीण दरेकर यांनी व्यक्त केलेलं आहे. आता सरकारमध्ये लाडकी बहीण योजनेच्या प्रचारासोबतच लाडकी बहीण कोणाची यावर विशेष भर दिला जातोय. एकनाथ शिंदे म्हणतात की हे जे दिलेलं आहे ते एक भावाकडून बहिणीला भाऊबीज आहे, रक्षाबंधन भेट आहे, ही सन्मानाची भेट आहे. व ते असे म्हणतात की मला एक सख्खी बहीण आहे, परंतु मुख्यमंत्री झाल्यानंतर राज्यातील लाखो बहिणी मला मिळाल्या आहेत, तुमच्या रूपाने माझं हे भाग्य आहे. आणि दुसरीकडे अजित पवार असं म्हणतात की हे जे काही बजेट आहे, ज्याला अर्थसंकल्प आपण म्हणतो, तेच सादर केलं आहे. आणि त्या बजेटमध्ये सगळ्यात महत्वाची योजना कुठली असेल तर ती आहे लाडकी बहीण योजना. तर मित्रांनो, तुम्हाला काय वाटतंय की लाडकी बहीण योजना ही नेमकी कोणत्या गटाची आहे ते मला कमेंट करून नक्की सांगा. आणि जर माझा व्हिडिओ आवडला असेल तर या व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलला नक्की सबस्क्राईब करा.